साईराम. आपण आलो आहोत बाबांच्या शिर्डीमध्ये आणि सकाळचे 8 वाजता आहेत. आपण या ठिकाणी बघू शकतोय सुंदर असं हिरवगार गार्डन आपल्या समोर दिसतंय. लॉन टाकलेलं आहे आणि या ठिकाणी लोक व्यायाम करत आहेत, जॉगिंग करत आहेत आणि ह्या ठिकाणी सुंदर असं स्वच्छ असं वातावरण आहे. म्हणजेच आपल्याला ह्या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्यापर्यंत एक मेसेज पोहोचवायचा आहे. समोर एक बघू शकता द्वारावती भक्तनिवास म्हणून साईबाबा संस्थान विश्वस्त व्यवस्था शिर्डी यांची ट्रस्टची या ठिकाणी व्यवस्था आहे, राहण्याची व्यवस्था आहे. या ठिकाणी रूम्स आहेत. मी नेहमी ह्या व्हिडिओद्वारे आपल्याला पाठवत असतो की जर तुम्ही शिर्डीला कधी येणार असाल तर साईबाबांच्या ह्या द्वारावती भक्तनिवासामध्ये या आणि या ठिकाणी सगळ्यात स्वच्छ असे रूम्स आहेत आणि 24 तासाची या रूम्समध्ये व्यवस्था आहे. या ठिकाणी 2 रुपयामध्ये चहा, 3 रुपयामध्ये कॉफी मिळते, 10 रुपयामध्ये 1 लिटरची पाण्याची बॉटल मिळते आणि 500 रुपयामध्ये फक्त राहण्याची व्यवस्था आहे. त्याच्यामध्ये वातानुकूलित जर आपण AC रूम घेतले तर 950 रुपयामध्ये AC रूम मिळतात, ते सुद्धा 24 तासासाठी. याच्यासाठी ऑनलाईन बुकिंगसुद्धा आहे आणि ऑनलाईन बुकिंगची जी आपण यूट्यूबला जाऊन सर्च करू शकतो, त्याची काय लिंक आहे ती. तसेच जर या ठिकाणी आपण अचानक आलं तर त्या ठिकाणी जर रूम्स अवेलेबल असतील तर आपल्याला त्या ठिकाणी रूम्स मिळतात. तर आपण इथे जाता बघू शकतो या ठिकाणी चांगल्या प्रकारचं फाउंटन दिसत आहे. संध्याकाळी इथे खूप सुंदर असं नजर आपल्याला पाहायला मिळतोय. इकडे आपल्याला बाबांचं लाईव्ह दर्शन आपल्याला समोर दिसत आहे बघा, की भक्तांसाठी काय काय व्यवस्था केलेली आहे. अगदी दर्शन घेऊन आल्यानंतर किंवा दर्शन जाण्या अगोदर त्या ठिकाणी सकाळी उठून आपण या गार्डनमध्ये आल्यानंतर एक वेगळ्याच प्रकारचं समाधान आपल्याला मिळते. या ठिकाणी इथे आपण बघू शकताय स्क्रीनवरती बाबांचं लाईव्ह दर्शन आपल्याला मिळतं. ओम साईराम. आणि सुंदर अशा ह्या लॉन्सवरती या गार्डनमध्ये इथले काही स्थानिक लोक असतील किंवा इथले आलेले भक्तजन असतील या ठिकाणी व्यायाम करत असतात, प्राणायाम करत असतात, योगा करत असतात आणि ह्या असलेल्या थंडगार आणि हिरव्यागार अशा लॉनवरती आपला स्वतःचा एक्सरसाइज करणारे आपल्याला लोक दिसत आहे. या ठिकाणी मस्त अशा प्रकारची सोय या ठिकाणी आहे. तर आपणही कधी नक्की आलात तर या ठिकाणी भेट द्या आणि आपली राहण्याची व्यवस्था जर शिर्डीमध्ये होत नसेल तर द्वारावती भक्तनिवासला भेट देऊन या ठिकाणी असलेल्या आपल्यासाठी केलेली जी व्यवस्था आहे त्या व्यवस्थेचा लाभ घ्यावा. ओम साईराम.